हाय, सोनाली ब्लॉग्स. मी बनवत आहे आज ढोकळा. ढोकळ्यासाठी मी पहिलं बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ मी एक पावशर घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे. हो. मीठ टाकायचं आहे एक अर्धा चमचा. त्यानंतर आपण पाणी घेऊयात. पाणी घेतलेलं आहे. आपल्याला दही पण घ्यायचं आहे. दहीमुळं एक ढोकळ्याला एक आंबटसर अशी छानशी चव येते. आपण दही पण घेऊयात. दही घेतल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. दही आपण मिक्स केलं. आता घट्टसर असं होतं बघा. आपल्याला थोडंसं अजून पाणी लागेल. आता हे घट्ट मिश्रण झालेलं आहे. पण हे आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करून ठेवायचे. थोडंसं पाणी घालून, अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे 10 मिनिटं रेस्ट करून ठेवायचं. ओके. त्यानंतर आपण घ्यायचं आहे. आता आपले 10 मिनिटं झालेलं आहे. रेस्ट करून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इनो घ्यायचं आहे. इनो पूर्ण पुडी टाकायची आहे. इनो टाकल्यानंतर ना थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे, का तर इनो स्प्रेड व्हावं म्हणून. हे असं फसफसतं इनो, तेव्हा पटकन ढोकळ्याचं बॅटर आपण मिक्स करून घ्यायचं चांगलं. त्यानंतर मी इडलीचं पात्र घेतलेलं आहे. इडलीच्या पात्रात मावेल इतकं मी भांडं घेतलेलं आहे. भांड्याला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे ऑइलनी, जेणेकरून आपला ढोकळा चिटकू नये म्हणून. हे आपण ढोकळ्याचे बॅटर आपलं भांड्यात टाकून द्यायचं आहे. आपलं ढोकळ्याचे बॅटर रेडी झालेलं आहे. आता मग शिजून घ्यायचं. आता आपण हे इडलीच्या पात्रामध्ये ठेवून द्यायचं आहे. आपण प्रथम जाळी ठेवून घ्यायचं. जाळी ठेवल्यामुळे भांडं व्यवस्थित बसतं. ओके. आपण 15 मिनिटासाठी 15 ते 20 मिनिटं आपण 20 मिनिटं बरोबर शिजून घेणार आहोत मंद गॅसवर. जसं आपण इडलीसाठी ठेवतो 15 मिनिटं, तसंच आपण ढोकळ्यासाठी 20 मिनिटं ठेवायचं आहे, फक्त मीडियम गॅसवर. आता आपला ढोकळा बनवून झालेला आहे. 20 मिनिटं झालेलं आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊयात. त्यानंतर आपण ढोकळ्याची पुढची प्रोसेस म्हणजे त्याला तडका मारायचा. तर तडका मारण्याची तयारी करून घेऊयात. मी इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मिरची चिरून घेतलेली आहे. गॅसवर मी आता
आता तेल टाकणार आहे कढईमध्ये. आपल्याला लागते तेवढीच थोडंसंच तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत होऊन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं 1 चिमूट हिंग आहे, फक्त 1 चिमूट हिंग घालत आहे. आपलं तेल चांगलं कडकडीत भाजलं गेलेलं आहे, म्हणजे गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण मोहरी घालूयात. मोहरी अशी चांगली तडतडली पाहिजे. बघत आहात तुम्ही, मोहरी चांगली तडतडून निघली पाहिजे. मोहरी तडतडली मोहरी बघा चांगली तडतडत आहे. मोहरी तडतडती आहे. आवाज येतच असेल तुम्हाला. बघा आवाज येत आहे. मोहरी चांगली तडतडली आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही मिरची घालूया. फक्त मिरचीपासून जरा लांब राहा, जेणेकरून अंगावर उडून येईल तुमच्या. हो का, मेथी चांगली हे असं तडतडून घ्यायची आहे चांगली तिला. आम्हाला लांब राहायचं. आपला ढोकळा तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला ढोकळा दाखवते. आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे. सुरीला लागतही नाहीये, चेक करताय तुम्ही. आपला चांगला ढोकळा शिजलेला आहे. आता मी तो काढून घेते. आता बघा मी तुम्हाला आपला ढोकळा दाखवते आहे. ओके, आपला ढोकळा आपण असा गरम गरमच असा काढून घेऊयात. पाहत असाल तुम्ही ढोकळा आपला बघा. हा बघा आपला ढोकळा. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तडक्यामध्ये पाणी नाही घालायचं, कारण की ऑलरेडी आपला ढोकळा पाणी टाकलं की ते पाणी पचपच होतं. त्याच्यामुळे तडक्यामध्ये पाणी बिलकुल घालत नाही मी. त्याच्यावरून आपण हा तडका जो दिलेला आहे तो हा घालायचा आहे.
त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. आपला ढोकळा रेडी झालेला आहे. आणि ढोकळा पण पाहू शकता तुम्ही. हे बघा आतून पहा. छान झालेला आहे. स्पंजी स्पंजी. हे बघा. आपला ढोकळा रेडी झालेला आहे. बाय. नेक्स्ट पार्ट में कमेंट करें.